टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट अशा पीवायक्यूची सिरीज आपण बघत आहोत. क्वेश्चन काय ते बघा. डायरेक्शन इन इच ऑफ दीज क्वेश्चन्स टू इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आर गिवन. हे दोन इक्वेशन आहे, याला आपण समीकरणे म्हणणार आहोत. यू हॅव टू सॉल्व बोथ द इक्वेशन अँड गिव्ह द आन्सर. दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहे आणि प्रॉपर या 5 ऑप्शनपैकी एक प्रॉपर आन्सर काढायचा आहे. पहिले इक्वेशन बघा, ट्वाइस एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. आणि सेकंड इक्वेशन आहे थ्राइस वाय स्क्वेअर प्लस 12y प्लस 9 इज इक्वल टू 0. आता ज्यावेळेस इथे इक्वेशनमध्ये प्लस प्लस असते त्यावेळेस रूट काय ते तुम्हाला माहीतच आहे. तर रूट येते निगेटिव्ह म्हणजे ऋण म्हणजेच मायनसमध्ये येते. दोन्ही ठिकाणी मायनस मायनसमध्येच रूट येणार आहे कारण की प्लस 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 आहे म्हणून. आता सर्वप्रथम आपण काय करू, अशी एक रेष ओढू. 5 दोन्ही काय लिहू 10. त्याच्यानंतर असा गोल करायचा आहे आणि इथे 9 3 किती 27. या ठिकाणी 27 घेऊ कारण की दोन इक्वेशनचं दोन ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम फॅक्टरायझेशन करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो प्लस 7 आहे मधला तो बेरजेच्या रूपात या ठिकाणी 7 टाकणार आहोत. इथे आपण 12 टाकणार आहोत. आता काय करायचं की ज्यावेळेस प्लस प्लस जर आला ना तर दोन्ही ठिकाणी बेरजेचा विचार करायचा. बेरीज करूनच ही संख्या आली पाहिजे आणि दोन फॅक्टरचा गुणाकार वरची संख्या आली पाहिजे. या ठिकाणी सुद्धा बेरजेचाच विचार करायचा आहे. बेरजेचा विचार. आता तो विचार बघा मी तुम्हाला कसं सांगतो. सर्वप्रथम मोठी संख्या घेऊ. 5 दोन्ही 10 असे दोन फॅक्टर आपण पाडले कारण 5 दोन्ही 10 होते गुणाकारामध्ये आणि 5 आणि 2 होते 7. आपल्याला दोन्ही ठिकाणी बेरजेचाच विचार करायचा आहे. या ठिकाणी बघा 9 3 27 होते, 9 आणि 3 12 होते. वर 9 5 दोन्ही 10 आणि 5 आणि 2 7. 9 3 27 आणि 9 आणि 3 12 झालं. आता मी तुम्हाला काय सांगितलं की प्लस प्लस असेल तर रूट येतं मायनस मायनसमध्ये. ठीक आहे. तर आता रूट कसे काढणार आपण. याचं रूट प्लसचं होणार आहे मायनस म्हणजे एक्स बरोबर येणार आहे 5 परंतु काय -5. त्याच्यानंतर या ठिकाणी x1 बरोबर आलेला आहे -2. आता मित्रांनो शेवटी याला डिवायडेड बाय हे 2 करायचे असते फर्स्ट इक्वेशनमध्ये. -5 भागिले 2 म्हणजेच आले -2.5 झाला. x आपला निघाला. या ठिकाणी -2 आहे आणि इथं डिवायडेड बाय 2 केला की याचं आन्सर येते -1 म्हणजेच आपले काय निघाले x बरोबर -2.5 x1 बरोबर -1. आता आपण पुढे जाऊ. या ठिकाणी सुद्धा तसंच सेम टू सेम. या ठिकाणी y बरोबर हा जो 9 आहे प्लसमध्ये इथं येणारा -9 त्याला डिवायडेड बाय हे 3 करावं लागेल. 3 1 3 3 3 9 म्हणजे फायनली इथं -3 आला. आणि y1 जर घेतला हा 3 तर 3चा या प्लसचा इथं होणारा मायनस याला भागिले जर 3 केले तर इथे आलेला आहे -1. अर्थात आपण जर इकडे लिहून घेतले हे तर y बरोबर किती आले -3 आणि y1 बरोबर किती आले तर -1. आता कंपॅरिझन करू कारण आपल्याला प्रॉपर आन्सर आणायचा आहे. तुम्हाला मित्रांनो सांगतो मी दोन्ही म्हणजेच x आणि yचं कंपॅरिझन करायचं आहे. दिसायला जर लहान संख्या असेल आणि दोघांची जर ऋण असेल म्हणजे बघा -2.5 आणि -3 याच्यामध्ये दिसायला लहान काय 2.5 हे दिसायला लहान आहे परंतु ते प्रत्यक्षात असतात मोठे. म्हणून सर्वप्रथम आपण या ठिकाणी असं लिहून घेऊ की पहिल्या याच्यामध्ये कंपॅरिझनमध्ये काय आलेलं आहे ग्रेटर दॅन. दुसरं बघा -2.5 आणि y1 मध्ये -1 आहे. हे मोठे आहे दिसायला मात्र परंतु काय आहे हे बघा दिसायला मोठे. या ठिकाणी बघा या ठिकाणी सर्वप्रथम काय केलेलं आहे आपण की इथे दिसायला लहान आहे म्हणून मोठे घेतले. आता इथं दिसायला काय आहे तर हे मोठे आहे पण हे काय राहतं प्रत्यक्षात लहान. तिसऱ्या कंपॅरिझनमध्ये आता एक्सचं कंपॅरिझन y आणि y1 सोबत झालं. आता x1चं कंपॅरिझन y सोबत आणि त्याच्यानंतर x1चं कंपॅरिझन y1 सोबत करणार. -1 आणि -3. -1 आणि -3 मध्ये हा दिसायला लहान आहे परंतु आहे प्रत्यक्षात मोठा. त्याच्यानंतर लास्ट कंपॅरिझनमध्ये x1 आणि y1 इथे -1 आहे म्हणजे दोन्ही काय इज इक्वल टू आहे.
आता काय झालं, या ठिकाणी टक्कर झाली, इथं पण टक्कर झाली, इथं पण टक्कर झाली. टक्कर जर झालेली असेल तर नो रिलेशन कॅन बी इस्टॅब्लिश्ड बिटवीन एक्स अँड वाय. म्हणजेच एक्स आणि वाय याच्यात कोणताही नाते प्रस्थापित करता येत नाही. म्हणजेच प्रॉपर आन्सर येते ई. सेकंड क्वेश्चन आपण बघू. हा सेकंड क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघा कशा संदर्भात आहे, सिम्प्लिफिकेशन या चॅप्टरच्या संदर्भात हा आहे. कोणत्याही संख्येला जर टक्क्याचं चिन्ह लागलेलं असेल तर 12 म्हणजेच डिवायडेड बाय 100 असते. ऑफ म्हणजे काय होणार आहे, गुणाकार. 1885 बरोबर हा एक्स डिवायडेड बाय हा 6. आता भागाकार देत असताना असा भाग द्यायचा असतो किंवा उभा भाग द्यायचा असतो. आपण काय करणार, हे 2 शून्य काढून टाकणार आणि इथे मागून 2 अंकानंतर इथे पॉईंट देणार. म्हणजेच इथं आलेला आहे 0.12 गुणिले 1885 बरोबर एक्स भागिले 6. आता या ठिकाणी बघा गुणाकार करणार आपण. 12 पंचे 60, या ठिकाणी 6 आले. 12 8 96, 96 आणि 6 किती होतात तर 112 होतात. सो या ठिकाणी 96 आणि 6 102 होतात. मग इथे 2 टाकले आणि हातचे 10 घेतले. आता 12 8 96, पुन्हा 12 8 96, 96 आणि 10 जर घेतले तर या ठिकाणी येते 106. म्हणून या ठिकाणी 6 घेतले, हातचे आलेले 10. 12 1 12, 12 आणि 10 किती झाले तर 22 झाले. आता बघा मागून 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं मागून 2 अंकानंतर इथं पॉईंट दिला म्हणजे प्रॉपर आले 224.20 बरोबर एक्स भागिले काय 6. आता हे जे भागिले आहे इकडे काय होणार आहे, गुणाकार. म्हणजे एक्स बरोबर काय येणार बघा 224.20 गुणिले भागाकाराचं इकडे गुणाकार होणार. आता एक्स बरोबर काय येणार, हा शून्याचा शून्य लावून टाकला, 6 दुनी 12, हात चौला 1, 6 6 36 आणि 1 37, हातचे 3 आले. 6 दुनी 12, 12 आणि 3 15, हातचा 1, 6 दुनी 12 ने किती झाले 13. म्हणून एक्स बरोबर काय दिसते तुम्हाला, दिसायला तर 13 म्हणजेच या ठिकाणी 1,35,720 दिसते. मात्र मागून 2 अंकानंतर पॉईंट इथे आहे म्हणून आपण सुद्धा मागून 2 अंकानंतर इथे पॉईंट देऊ. अशा वेळेस काय होते की हा शेवटचा जो 0 आहे तो व्हॅल्यूलेस असतो. म्हणून एक्स बरोबर प्रॉपर आन्सर येते 1357.2. प्रॉपर आन्सर काय आलेला आहे, डी आन्सर आलेला आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा प्रॉपर आन्सर आणू शकता आणि तुम्हाला पॉज करून त्याच्याला आन्सर काढायचे आहे. आता आला शेवटचा प्रश्न, अतिशय इम्पॉर्टंट असा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. हा अतिशय युनिक असा प्रश्न आहे. बघा लक्षात घ्या, आपल्याला त्याला कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला एवढा मोठा गुणाकार कोण करत बसेल, एवढा मोठा गुणाकार म्हणजे 854 गुणिले 854 गुणिले 854. म्हणजेच ज्या ठिकाणी गुणाकार करणे पॉसिबल नाही समजून जायचं की या ठिकाणी फॉर्म्युला आहे. या ठिकाणी जर ए बरोबर 854 घेतले आणि बी बरोबर जर 276 घेतले तर काय करायचं, एक फॉर्म्युला आपल्या लक्षात येतो. म्हणजेच ए गुणिले ए गुणिले ए म्हणजे एचा घन झाला हा, मायनस बी गुणिले बी गुणिले बी म्हणजे हा झाला बीचा घन. म्हणजे वरच्या ठिकाणी काय येतं, एचा घन वजा बीचा घन. याचं उत्तर काय येते मी तुम्हाला सांगतो. एचा घन वजा बीचा घन हा एक फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये हा जो ए मायनस बी दिसतो की नाही, पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी लिहून घ्यायचा. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय करायचं, याचाला घन दिसतो तर वर्ग लिहायचा प्लस, लक्षात घ्या हां, प्लस. त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा इथे ए बी करायचा आणि प्लस ह्या बीचा घन दिसतो मात्र बीचा वर्ग लिहायचा. हे झालं त्याचंवालं उत्तर प्रॉपर याचंवाला. आता डिवायडेड बाय जर केलं तर याचं स्वरूप इथं दिसते तुम्हाला बघा. हे जे स्वरूप आहे ना एचा घन वजा बीचा घन या ठिकाणी तुम्हाला दिसलं. आता बरोबर आपण हे टाकलं, खालच्या पोझिशनला काय आहे बघा, हा एचा वर्ग आहे म्हणून एचा वर्ग लिहिला, प्लस हा ए आणि हा बी आहे म्हणून त्या दोघांचा गुणाकार म्हणजे ए बी लिहिला, याच्यात गुणाकाराचे चिन्ह असते. या ठिकाणी बीचा वर्ग लिहिला. आता वरचा भाग आणि खालचा भाग डायरेक्टली हा एवढा कॅन्सल झाला म्हणजे उरलं काय फक्त ए मायनस बी. या प्रकारचा प्रश्न जर सेट झाला तर समजून जायचं
इथे जर बरोबरचं चिन्ह असेल सॉरी वजाचं चिन्ह असेल तर इथे वजाबाकीच करायची, बस एवढीच फक्त त्याची ट्रिक्स आहे. 854 वजा 276 म्हणजे आन्सर आलं. कारण की हे आणि हे कटलं तर राहिलं काय, ए मायनस बी. लक्षात आलं. आता वजाबाकी करताना 8 आणि 7 14, हातचवाला 1, 15तून 8 गेले 7 राहिले, हातचवाला 1, 8तून 3 गेले 5 राहिले, म्हणजे 578 आन्सर येते. बी ही राईट आन्सर आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की काही प्रश्न फॉर्म्युला बेसचे सुद्धा विचारले जातात, आपल्याला फॉर्म्युला माहीत सुद्धा पाहिजे. या ठिकाणी फॉर्म्युला माहीत होता म्हणून आपण आन्सर काढलं. आणि आता तर तुम्हाला माहीत झालं की या प्रकारचा फॉर्म्युला आला की फक्त याच्यावर काय करायची, एवढ्या भागाची वजाबाकी करायची. जर मित्रांनो इथं जर बेरीज झाली तर इथली फक्त बेरीज करायची, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. प्रॉपर आन्सर आलेला आहे बी. येस, अशा पद्धतीने आपण एक एक करत प्रश्न बघत आहोत. 3 करत आपलं टार्गेट आहे आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचं मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये. उत्तरोत्तर एक एक प्रश्न वाढत जाईल, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मी त्या ठिकाणी टाकणार. आणि हो, जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ निश्चितपणे तुम्ही पाठवाल हे मला माहीत आहे. आणि चॅनलला व्हिडिओला लाईक करत चला. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.